अजित पवार असतानाही बारामतीत पवार विरुद्ध पवार लढत झाली। 2029लाही जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होऊ शकते असं रोहित पवारांनी म्हटलं। तसंच जय पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनीही प्रतिक्रिया दिली आहे। त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांच्या पक्षाने जो कुठला निर्णय त्यावेळेस तिथं घेतला जाईल, म्हणजे काकी जर निवडणुकीला त्यावेळेस उभं राहणार नसतील आणि जे उभं राहणार असेल, शेवटी त्यावेळेस जी लढाई होईल 2029ला ती तशी बघितली तर सर्व पक्षीय ती लढाई त्या ठिकाणी होऊ शकते। आता दादांच्या वेळेस पण पवार विरुद्ध पवार झालं, किती मनामध्ये इच्छा नसेल पक्ष वेगळे राहतीलच, कारण का आम्ही विरोधात आहोत आणि उद्या जाऊन मग तिथं जय उभा राहिला, इथून युगेंद्र तिथं असू शकतं। त्यामुळे ह्या अनुषंगाने पवार विरुद्ध पवार हे बारामतीमध्ये किती लोकांची इच्छा नसली तरी होऊ शकतं। एकतर प्रत्येकाला ह्या एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणाला इलेक्शन लढायचे हा अधिकार प्रत्येकाला आहे आणि त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असेल ना कोणी लढायची ती सीट। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण झालं असतं तर अजित पवार मुख्यमंत्री झाले असते असं रोहित पवारांनी म्हटलं। त्यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी रोहित पवारांना प्रश्न विचारला। अजित पवार मुख्यमंत्री का झाले नाहीत ते शरद पवारांना विचारा असं बन यांनी म्हटलंय। दादा असताना विलीनीकरण होणार होतं, दादा असताना विलीनीकरण झालं असतं तर मी तुम्हाला आत्ता आत्मविश्वासाने सांगतोय 2029चे या राज्याचे मुख्यमंत्री हे दादा 100% त्या ठिकाणी झाले असते। आणि मग आता दादा आज नसल्यामुळे दादांची इच्छा ती होती आणि दादाच आज नसतील, दादा खऱ्या अर्थाने पुढाकार घेणारी व्यक्ती त्या परिवारातून होती, नाही तर पक्षातून होती, दादाच नसतील तर आज विलीनीकरणाचा प्रश्न हा उद्भवत नाही आणि निर्माण सुद्धा होत नाही। 2004ला काँग्रेसपेक्षा शरद पवार साहेबांच्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या होत्या। अजितदादांना मुख्यमंत्री करण्याची संधी होती, परंतु माननीय शरद पवार साहेबांनी अजितदादांना मुख्यमंत्री न करता त्यावेळेला मुख्यमंत्रीपद काँग्रेसच्या वाट्याला दिलं। अजितदादा 2004 साली मुख्यमंत्री झाले असते तर पुढचे 10 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असते। रोहित पवारांना असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व आणि मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळावं, यासाठी रोहित पवारांचे हे सगळे प्रयत्न सुरू आहेत। शिवसेना आमदार संजय गायकवाड पुन्हा वादात सापडले। संजय गायकवाड यांची एक ऑडिओ क्लिप समोर आली। यात संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना शिवीगाळ केली। पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबे यांना गायकवाड यांनी जीवे मारण्याची धमकी दिली। घरात घुसून मारेन, चिरडून टाकेन, जीभ छाटेन अशा धमक्या संजय गायकवाड यांनी दिल्या। त्यांची ही ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे। ऑडिओ तो व्हायरल झाला, काही तोडून मोडून त्याने त्याच्यामध्ये शब्द काही कट केले, काही ठेवले। मी त्याला विचारत असताना तो जो सारखा मला डिसवत होता आणि त्याच्यामुळे त्याला मी शिव्या हासडल्या, त्याला मी जीभ हासडायची जी काही भाषा वापरली 100% अशा माणसाची जीभ हासडलीच पाहिजे। आणि अशा पुस्तकांमध्ये जिथे शिवरायांचा विकृत इतिहास किंवा एकेरी भाषा, आम्ही नाही या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान सहन करू शकत नाही, अशा प्रकारची पुस्तकं आम्ही वाचू शकत। आणि म्हणून ही पुस्तकं देखील अशा प्रकारची ज्याच्यामध्ये शिवरायांबद्दलचं जी विचित्र ठिकाण आहे हे देखील नष्ट केलं पाहिजे। आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या धमक्यांची तक्रार प्रकाशक आंबी हे राजारामपुरी पोलीस ठाण्यात करणार आहेत अशी माहिती आहे। अत्यंत अश्लील भाषेमध्ये, म्हणजे एखादा आमदार अशी घाणेरडी भाषा वापरूच कसा शकतोय आणि अशा लोकांना आपण निवडून देतोय, ते मला आईवरून बायकोवरून अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये शिव्या देत होते। त्याच्यानंतर ते मला तुझी जीभ कापतो, तुला घरात घुसून मारतो अशा पद्धतीनं सुद्धा धमक्या देत होते। तरीसुद्धा मी त्यांना वारंवार हे सांगत होतो की तुम्ही पुस्तक वाचा, पण त्यांना तो पर्याय नकोसा होता, कारण की त्यांना वाचनाची सवय अजिबात नसणार आहे। आज आम्ही राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार आहोत।